तर थेट भांडूपमध्ये जाऊयात, ज्या ठिकाणी राज ठाकरे पोहोचलेले आहेत। मनसेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमले त्यांचं स्वागत करण्यासाठी। आज मुंबईमध्ये राज ठाकरेंचा दौरा आहे। खास करून पूर्व आणि पश्चिम उपनगरामध्ये राज ठाकरे पदाधिकाऱ्यांसोबत जाऊन चर्चा करणार आहेत। आगामी पालिका निवडणुकांच्या अनुषंगाने ही मनसेची आपल्याला एकंदरीतच रणनीती पाहायला मिळते। राज ठाकरे हे ऍक्शन मोडवर आलेले असून तिथे आता पदाधिकाऱ्यांशी जाऊन चर्चा केली जाईल। अधिकची माहिती जाणून घेऊयात। अक्षय कुडकेलवार आपल्या सोबत आहेत। अक्षय, भांडूपमध्ये राज ठाकरे दाखल झाले, त्यांचं स्वागत केलं जात आहे। या पुढील दौरा कसा असेल? स्वागत सर्व आपण माझे क्रांती करायची नाहीये। महाराष्ट्राचा बुलंद आवाज। तर राज ठाकरे हे भांडूपमध्ये दाखल झालेले आहेत आणि महिला कार्यकर्त्यांच्या वतीने त्यांचं औक्षण करण्यात आलेलं आहे। जोरदार स्वागत करण्यात आलेलं आहे। फक्त दौराच नव्हे तर अनेक शाखांचं, नवीन शाखांचं सुद्धा उद्घाटन राज ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे। सध्या राज ठाकरे भांडूपमध्ये दाखल झालेत। आज दिवसभर अनेक पदाधिकाऱ्यांची सुद्धा भेट घेतली जाईल। पुन्हा एकदा अक्षय कुडकेलवार यांच्याकडे जाऊयात अपडेट जाणून घेण्यासाठी। अक्षय, ऋतुजा, आपण जर बघितलं तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या माध्यमातून आज वातावरण निर्मिती केली जाते। मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आपण बघतोय की आज ज्या भागामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मोठी पकड आहे अशा भांडूप परिसरामधनं त्यांनी त्यांच्या दौऱ्याला सुरुवात केलेली आहे। या दौऱ्याच्या माध्यमातून राज ठाकरे हे शाखांना भेट देणार आहे, काही तसेच नवीन शाखांचं उद्घाटन देखील करणार आहे। कारण ज्या शाखांमध्ये राज ठाकरे पहिल्यांदा पोहोचत आहेत अशा शाखांचं उद्घाटन राज ठाकरे यांच्या हस्ते होताना आपल्याला बघायला मिळतं। या दौऱ्याला पहाटे सुरुवात झालेली आहे। राज ठाकरे आपण बघतोय की 9:30 वाजताची वेळ यांनी दिली होती आणि राज ठाकरे आता दाखल झालेले आहेत भांडूप पश्चिमेला शाखा क्रमांक 109 येथे राज ठाकरे हे त्यांचे कार्यकर्ते पदाधिकारी यांच्यासह दाखल झालेले आहे। एकूणच आपण जर बघितलं तर दोन ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा सुरू असताना युतीची घोषणा होण्यापूर्वीच राज ठाकरे यांनी महानगरपालिकेच्या अनुषंगानं वातावरण निर्मिती सुरू केली असल्याचं चित्र आपल्याला हे बघायला मिळतंय। आणि भांडूप परिसर जर आपण बघितलं तर या भांडूप परिसरामध्ये मोठी पकड महाराष्ट्र नवनिर्माण सेने या पक्षाची आहे आणि त्याचमुळं ज्या ज्या भागामध्ये अशा प्रकारची पकड आहे त्या भागात राज ठाकरे स्वतः दौरा करणार आहे। आज जवळपास भांडूप परिसर असेल किंवा पूर्व उपनगरातल्या 7 ते 8 ठिकाणी राज ठाकरे भेटी देणार आहे। त्यानंतर दक्षिण मुंबईमध्ये देखील राज ठाकरे यांचा सायंकाळी 5 वाजतानंतर दौरा आहे। उद्या देखील राज ठाकरे पश्चिम उपनगरातील 8 विधानसभा मतदारसंघामध्ये भेटीगाठी देणार आहे। त्यामुळं राज ठाकरेंचा हा आपण दौरा बघतोय, अत्यंत भरगच्च असा दौरा राज ठाकरे यांचा आपल्याला आज बघायला मिळतोय। निश्चित अक्षय, जसं आपण सांगितलं एकूण 7 ते 8 ठिकाणी शाखांना ते आज भेट देतील आजच्या दिवसभरामध्ये। त्यामध्ये कुठल्या कुठल्या जागांचा समावेश आहे याची काय माहिती? राज ठाकरे हे भांडूप पश्चिम, भांडूप पूर्व, त्यानंतर मानखुर्द, कुर्ला, अणुशक्तीनगर, यानंतर सायंकाळच्या सुमारास जर आपण दक्षिण मुंबईत बघितलं तर शिवडी, वडाळा, कुलाबा अशा ठिकाणी राज ठाकरे यांची या सगळ्या मतदारसंघामध्ये राज ठाकरे यांची आज शाखांना भेट, त्यासोबत पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा आणि हा दौरा असणार आहे। तर उद्या आपण बघतोय की उद्या राज ठाकरे यांचा दौरा गोरेगाव पश्चिम येथनं सुरू होणार आहे। गोरेगाव पश्चिम, मलाड पश्चिम, त्यासोबतच गांधीवली, बोरीवली आणि दहिसर पर्यंत राज ठाकरे उद्या जाणार आहे। त्या जोगेश्वरीला राज ठाकरे यांच्या उद्याच्या दौऱ्याची सांगता होणार आहे। तर आजचा दौरा राज ठाकरे यांचा दुपारच्या जो सकाळच्या सत्रात सुरू झालेला आहे हा कुर्ला येथे संपेल आणि त्यानंतर संध्याकाळच्या दौऱ्याची सांगता राज ठाकरे यांची कुलाबा परिसरामध्ये होईल। ज्या ज्या ठिकाणी एकूणच अभ्यास करण्यात आला आहे की लोकसभा विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला चांगली मतं मिळाली होती, ज्या ठिकाणी या पक्षाची पकड चांगली दिसून येते, अशा ठिकाणी आता राज ठाकरे दौरा करतायत। निश्चित या दौऱ्यामध्ये मनसेचे कोणकोणते नेते सहभागी झालेत? आपण बघतोय की राज ठाकरे यांच्यासोबत मुंबई शहर अध्यक्ष संदीप देशपांडे हे या दौऱ्यामध्ये सहभागी झालेले आहेत। उपाध्यक्ष योगेश सावंत ज्यांच्याकडे पूर्व उपनगराची जबाबदारी आहे ते आणि इतर काही प्रमुख नेते हे राज ठाकरे यांच्यासोबत या दौऱ्यामध्ये सहभागी झालं असल्याचं चित्र तुझ्या आपल्याला बघायला मिळतंय। आणि आज आपण बघतोय की पूर्व उपनगरातला विशेषतः हा दौरा असल्याने पूर्व उपनगरातील लोक या दौऱ्यामध्ये सहभागी झालेले आहेत। मात्र आज दक्षिण मुंबईमध्ये ज्यावेळी दौरा होईल त्यावेळी इतरही सगळे नेते
या दौऱ्यामध्ये असतील. विशेषतः बाळा नांदगावकर असेल, नितीन सरदेसाई असेल, अशी जी पहिल्या फळीतली नेते मंडळी आहे, ही नेते मंडळी युतीच्या चर्चेमध्ये व्यस्त असल्यामुळे त्यांच्या माध्यमातून या दौऱ्यामध्ये सहभाग त्यांचा नाही आहे. मात्र संदीप देशपांडे यांच्याकडे मुंबई शहराची जबाबदारी आहे, ते स्वतः या दौऱ्यामध्ये सहभागी झाल्याचं दिसून येत आहे. बरोबर. अक्षय, अतिशय जरा व्यापक अर्थाने जर बघायचं झालं तर अजून अधिकृत ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा व्हायची आहे आणि सातत्यानं सांगितलं सुद्धा जात आहे की ती या आठवड्यामध्ये होईल किंवा पुढच्या आठवड्यापर्यंत होईल असं सांगितलं जात आहे. आणि त्या अनुषंगानं हा दौरा किती महत्त्वाचा आहे, पदाधिकाऱ्यांसोबत त्या संदर्भात काही चर्चा केली जाईल का, त्यांची मतं जाणून घेतली जातील का? एकूण आपण जर बघितलं तर पदाधिकाऱ्यांचा उत्साह वाढवण्याचा प्रयत्न राज ठाकरे हे या दौऱ्याच्या माध्यमातून करताय. मात्र आता आपण बघतोय की राज ठाकरे काही या संपूर्ण ठिकाणी जमलेल्या पदाधिकाऱ्यांना काही मार्गदर्शन करतात का, हे बघणं महत्वाचं ठरणार आहे. एकूणच आपण बघतोय की पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा किंवा पदाधिकाऱ्यांसोबत विशेषतः बैठक अशा पद्धतीचं स्वरूप या दौऱ्याचं नाही. मात्र मार्गदर्शन या दौऱ्यामध्ये नक्कीच राज ठाकरे हे करताना बघायला मिळेल. बाईक रॅलीचं सुद्धा आयोजन करण्यात येणार आहे अशी माहिती मिळते. अक्षय, ते कोणत्या परिसरामध्ये असेल, याचे काय अपडेट्स? या सगळ्यात आपण बघतोय की राज ठाकरे ज्या ठिकाणी पोहोचतात त्या ठिकाणी राज ठाकरे यांच्या सोबत त्यांना घेण्यासाठी, त्यांचं स्वागत करण्यासाठी हजारोच्या संख्येने त्यांचे मनसेचे कार्यकर्ते जमत असतात. तर आज देखील पूर्व द्रुतगती महामार्गावरनं राज ठाकरे ज्यावेळी भांडूप परिसरामध्ये शिरले त्या ठिकाणी मोठ्या संख्येनं राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी दुचाकी, चारचाकी वाहनांचा ताफा होता आणि सगळे राज ठाकरे यांना घेऊन या परिसरामध्ये आलेले आहेत. बरोबर. अक्षय, सोबत रहा. ही ताजी दृश्य प्रेक्षकांपर्यंत पोहोचवूयात. मुंबईमधील भांडूपमध्ये आज सकाळी राज ठाकरे हे दाखल झालेले आहेत. अगदी सकाळीच या दौऱ्याला त्यांच्या सुरुवात झालेली आहे. मुंबईमधील पूर्व आणि पश्चिम उपनगरचा ते दौरा करणार आहेत. आज आणि उद्या असा एकंदरीत हा दौरा नियोजित करण्यात आलेला आहे, जिथे विविध शाखांना राज ठाकरे जाऊन भेटी देतील, तिथे पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करणार आहेत. पालिका निवडणुकांसाठीची रणनीती आणि एकंदरीतच मोर्चे बांधणी सध्या केली जाते. पदाधिकाऱ्यांची मतं सुद्धा जाणून घेतली जातील. इथे भांडूपमधील शाखेमध्ये राज ठाकरे यांचं स्वागत करण्यात आलं. महिला कार्यकर्त्यांच्या वतीने त्यांचं औक्षण करण्यात आलेलं आहे. सर्व कार्यकर्त्यांची त्यांनी भेट घेतली, त्यांच्याशी संवाद साधलेला आहे आणि आता पुढील दौऱ्यासाठी राज ठाकरे हे रवाना होत आहेत. आज जवळपास 7 ते 8 शाखांचं उद्घाटन राज ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. त्यामुळे तिथे शाखांमध्ये जाऊन सुद्धा या पदाधिकाऱ्यांसोबत, कार्यकर्त्यांसोबत त्यांची मतं जाणून घेण्याचा राज ठाकरेंचा हा प्रयत्न असेल. एकीकडे ठाकरे बंधूंची युती होण्याची चर्चा असतानाच थेट पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करून त्यांची सुद्धा मतं जाणून घेण्याचा राज ठाकरेंचा हा प्रयत्न आहे. सुरुवातीला बातमी राज ठाकरेंसंदर्भात आहे, त्यांच्या 2 दिवसांच्या मुंबई दौऱ्यासंदर्भात आहे. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती राज ठाकरे अगदी ऍक्शन मोडवरती आल्याचं पाहायला मिळत आहे. राज ठाकरे आज आणि उद्या पूर्व आणि पश्चिम उपनगरांचा दौरा करताय. शिवाय मनसेच्या शाखांचं उद्घाटन सुद्धा ते करणार आहे. आज राज ठाकरेंनी भांडूपमधील मनसे शाखांचं उद्घाटन केलंय. त्यानंतर 7 मनसे शाखांचं उद्घाटन सुद्धा त्यांच्या हस्ते पार पडणार आहे. हे दृश्य आपण पाहतोय. खरं तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आता ऍक्शन मोडमध्ये आल्याचं दिसतंय, कारण की लवकरच मुंबई महापालिका सुद्धा समोर येत आहेत. त्यांची सुद्धा निवडणूक लागणार आहेत आणि त्या दृष्टिकोनातून मुंबईवरती आपलं वर्चस्व कायम ठेवण्यासाठी, इथे मराठी मतदारांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी मनसे अर्थातच राज ठाकरे आग्रही असल्याचं कळत आहे.